लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। मार्चचा निधी एकत्रित जमा झालेला आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय। सोबतच मार्चचाही हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेत। हप्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका सरकारवर करण्यात येत होती। मात्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालाय। मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही ती डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले। मात्र आता त्यांना हप्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? नाही, एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे। जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे। तर उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचे एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत। मार्च महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आता फायनली लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता तर जमा व्हायला सुरुवात झालीच होती, परंतु आता एप्रिल महिन्याचा देखील हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे। बहुतेक लाडक्या बहिणींचं असं म्हणणं होतं की दोन्ही महिन्यांचे हप्ते आमच्या खात्यावरती एकत्रित मिळणार होते, परंतु आमच्या खात्यावरती फक्त मार्चचा हप्ता जमा झाला। परंतु कालपासूनच आता एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे। ज्या बहिणींना 1500 रुपये मिळाले होते त्या बहिणींना अजून 15 म्हणजे एकत्रित 3000 रुपयाची रक्कम प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा होत आहे।